1 डिसेंबर, सृष्टीची सुरुवात. प्रेज द लॉर्ड. आज आपण बायबलमधील पहिल्या आणि अत्यंत अद्भुत सत्याकडे पाहणार आहोत. सृष्टीची सुरुवात. हे फक्त एक इतिहास नाही. हे देवाचं हृदय आहे. त्याच्या प्रेमाची पहिली घोषणा आहे. काहीच नव्हतं. पण देव होता. सुरुवातीला पृथ्वी निराकार होती. अंधार सर्वत्र पसरलेला होता. कुठेही प्रकाश नव्हता. कुठेही आशा नव्हती. पण त्या अंधारावर देव बोलला. वचन. देव म्हणाला, प्रकाश होवो, आणि प्रकाश झाला. उत्पत्ती 1:3. देवाने प्रकाश निर्माण केला. तशीच प्रकाशाची गरज आज तुमच्या जीवनातही आहे. देवाची जगासाठी योजना, प्रेमाची कलाकृती. आकाश, पृथ्वी, वृक्ष, नद्या, पक्षी, रात्रीचे तारांगण, सर्व देवाच्या हातून प्रेमाने आकार घेत होते. सृष्टीतील प्रत्येक गोष्ट सांगते, देव सुंदर निर्माण करतो, अचूक निर्माण करतो, प्रेमाने निर्माण करतो. आणि या सर्वानंतर देवाने निर्माण केला, मनुष्य. वचन. देवाने मनुष्याला आपल्या प्रतिमेत निर्माण केले. उत्पत्ती 1:27. याचा अर्थ, तुम्ही सामान्य नाही. तुम्ही चुकून जन्मलेले नाही. तुम्ही देवाच्या प्रतिमेत तयार आहात. तुमच्या जीवनाला स्वर्गातून दिलेला उद्देश आहे. माणसाला दिलेली देवाची मूल्य. जर देवाने पर्वत, समुद्र, तारे आणि लाखो गॅलेक्सीज निर्माण केले, तर असं का म्हटलं नाही की ते माझ्या प्रतिमेत आहेत? कारण देवाने फक्त तुम्हाला विचार देण्याची क्षमता, प्रेम करण्याची क्षमता, निर्णय घेण्याची क्षमता आणि देवाशी संबंध ठेवण्याची क्षमता दिली. तुम्ही त्याची कलाकृती आहात. तुम्ही स्वतःला देवाच्या दृष्टीने किती मौल्यवान समजता? 2 सध्या तुमच्या जीवनात अंधार कुठे आहे? चिंता, आर्थिक अडचण, तुटलेलं मन. 3 देवाचा प्रकाश त्या परिस्थितीत यावा. हे तुम्हाला वाटतं का? कमेंटमध्ये लिहा. माझ्या जीवनात प्रकाश हवा आहे. मी तुमच्यासाठी नावानं प्रार्थना करीन. संदेश. जीवन बदलणारा सत्य. अचानक प्रश्न हा नाही की देवाने जग निर्माण केले का? आजचा खरा प्रश्न हा आहे, देव माझं जीवन नवीन करू शकतो का? हो, नक्की करू शकतो. ज्याने शून्यातून विश्व निर्माण केले, त्याने तुमच्या जीवनात नवीन सुरुवात का करू नये? तुम्ही आज ज्या ठिकाणी आहात, धुक्यात, गोंधात, अशांततेत, देव म्हणतो. वचन. पहा, मी नवीन गोष्ट निर्माण करीत आहे. यशया 43:19. देवाचं वचन. नवीन आशा, नवीन दिशा, नवीन प्रकाश, नवीन शक्ती देणारा आहे. उदाहरण. एका कलाकाराने एक सुंदर पेंटिंग तयार केली. ती पेंटिंग एवढी सुंदर, चमकदार आणि जिवंत होती की लोक विचारत होते, हे पेंटिंग एवढं सुंदर कसं दिसतं? त्या पेंटरने सांगितलं, मी काहीच नसलेल्या पांढऱ्या कागदावर माझं विजन टाकलं. पण पेंटिंग सुंदर दिसतंय कारण मी त्याच्या प्रत्येक स्ट्रोकमध्ये माझं हृदय घाललं. मित्रांनो, देवानेही सुरुवातीला काहीच नसताना सृष्टी निर्माण केली. आणि तुमच्या जीवनावरही तो हृदयाने आणि प्रेमाने काम करतो. कागद रिकामा होता, तरी पेंटिंग सुंदर झाली. तुमचं जीवन कदाचित रिकामं, गोंधलेलं वाटत असेल, तरी देव त्यातून सुंदर कलाकृती तयार करू शकतो. आजचा अंतिम संदेश. देव सृष्टीकर्ता आहे. आणि तो तुमच्या जीवनाच्या पुनर्सृष्टीकर्ता आहे. जिथे अंधार आहे तिथे प्रकाश तो निर्माण करतो. जिथे तुटलेपणा आहे तिथे नवीनता आणतो. जिथे काही नाही तिथेच देवाचा चमत्कार सुरू होतो. आज मी तुमच्यावर प्रार्थनेने आशीर्वाद सोडतो. देवाचा प्रकाश तुमच्या जीवनातील प्रत्येक अंधारावर चमकू दे. जिथे आशा नाही, तिथे देव नवीन मार्ग उघडो. तुमच्या मनात, घरात, कुटुंबात शांती येवो. चिंता, काळजी, भीती या सर्व गोष्टी येशूच्या नावाने नष्ट होवोत. देवाने निर्माण केलेली योजना तुमच्या जीवनात पूर्ण होवो. इन जीसस माइटी नेम, आमेन. जर तुम्हाला विश्वास असेल की देव तुमच्या जीवनात नवीन प्रकाश निर्माण करणार आहे, तर कमेंटमध्ये नक्की लिहा. देवा,
माझ्या जीवनात प्रकाश होवो। अगर आपको वीडियो पसंद आया हो तो प्लीज लाइक करें और चैनल को सब्सक्राइब करना न भूलें।